बुलेटिनमध्ये मी ज्ञानदा कदम आपल्या सर्वांचं स्वागत करते। अजित पवारांचं अकाली निधन झाल्यानंतर दोन महत्त्वाचे प्रश्न उपस्थित झालेत। एक तर राष्ट्रवादी काँग्रेस म्हणून पक्ष म्हणून त्या पक्षाचं नेतृत्व यापुढे कोण करणार आणि दुसरा म्हणजे अजितदादांचा जो सरकारमधला वाटा होता त्यांचं सरकारमधलं जे स्थान होतं तो वारसा पुढे कोण नेणार। पण याचं उत्तर आता मिळाल्याचं छगन भुजबळांनी सांगितलंय। सुनेत्रा पवार यांच्या नावावरती जवळपास शिक्कामोर्तब झाल्याचं छगन भुजबळांनी म्हटलेलं आहे आणि सुनेत्रा पवारच राज्याच्या उपमुख्यमंत्री असतील, अजित पवारांचा राजकीय वारसा पुढे नेतील हेही त्यांनी स्पष्ट केलेलं आहे। विधिमंडळाच्या पक्षनेतेपदी सुद्धा सुनेत्रा पवारांची वर्णी लागणार असल्याचं निश्चित मानलं जात आहे, पण अजूनही याची औपचारिक घोषणा शिल्लक आहे। अजित पवारांच्या पत्नी सुनेत्रा याच अजितदादांच्या वारसदार असल्याची भावना अनेक वर्षांपासून दादांसोबत काम करणाऱ्या बहुतांश नेत्यांमध्ये आहे। सोबतच पक्षाचा अध्यक्ष म्हणजे राष्ट्रवादी काँग्रेसचा अध्यक्ष हा पवार कुटुंबातलाच असावा असेही अनेक नेत्यांनी बोलून दाखवलंय। सुनेत्रा पवार या आता पक्षाच्या राष्ट्रीय अध्यक्ष आणि उपमुख्यमंत्री दोन्ही होऊ शकतात, त्यामुळे राष्ट्रवादीतल्या घडामोडींची, या सगळ्या घडामोडींची किंवा नव्या जबाबदारांची औपचारिक घोषणा नेमकी कधी होते हे पाहणं महत्त्वाचं ठरेल। टेंटेटिव्हली असं ठरलं होतं की उद्या मीटिंग घेऊन सीएलपीचे सुनेत्राताईंचे जे आहे नाव आपण सीएलपी लीडर म्हणून फायनल करायचं आहे। तर ते अजून पत्र वगैरे काय त्यांनी काही निघालं नाही आहे। उपमुख्यमंत्री पदाचा काही प्रश्नच येत नाही, ते सुनेत्राताईच होणार, त्याच्याबद्दल वाद नाही। फक्त ते उद्याचा कार्यक्रम टेंटेटिव्हली माझ्या मते ठरला होता, आता तो का लेट होतो आहे ते काही कळलं नाही। कधी कधी म्हणजे नक्की मला माहीत नाही, पण कधी कधी 3 दिवस 10 दिवस 5 दिवस असे वाढलं जातं, त्याच्यामुळे ते येणार न येणार काय कारण ते मला कल्पना नाही, ते तटकरे आणि प्रफुल्ल पटेलांना माहिती आहे। तर सुनेत्रा पवार याच पुढच्या उपमुख्यमंत्री असतील, अजित पवारांच्या राजकीय वारसदार असतील हे छगन भुजबळांनी स्पष्ट केलेलं आहे। आणि जेव्हा सातत्यानं कालपासूनच ही चर्चा सुरू झाली की राजकीय नेतृत्व यापुढे कोण करणार याबद्दल माणिकराव कोकाटेंनी सुद्धा भाष्य केलेलं आहे। पवारांचा राजकीय वारसदार किंवा राष्ट्रवादी काँग्रेसचा राजकीय वारसदार हा पवार कुटुंबातलाच असायला हवा असा आग्रह त्यांनी धरलाय। दादांचा उत्तराधिकारी हा दादांच्या कुटुंबातलाच असेल, त्यावरती चर्चा होऊ शकत नाही। मी तर म्हणतो विधान आमच्या आमदारांची आणि कोणाची बैठक बोलवण्याची सुद्धा गरज नाही। आम्ही सर्वजण एकमुखाने सुनेत्रा पवार यांच्या पाठीमागे खंबीरपणे उभे आहोत, त्यामध्ये बदल होणार नाही। त्यांच्याशी आम्ही बोलू शकत नाही, परिस्थिती बोलण्याची नाही, त्यामुळे अशा परिस्थितीमध्ये आम्ही त्यांना काही बोलणं ही उचित होणार नाही। तर राष्ट्रवादी काँग्रेस समोर अजित पवारांच्या अकाली निधनानंतर किंवा त्यांच्या अकाली एक्झिट नंतर 2 ते 3 महत्त्वाचे प्रश्न उभे राहिलेले आहेत। त्यातला सगळ्यात महत्त्वाचा प्रश्न म्हणजे अजितदादांचे राजकीय वारसदार म्हणजे उपमुख्यमंत्री कोण असेल। सुनेत्रा पवारांच्या नावावर जवळपास शिक्कामोर्तब झाल्याचं कळतंय। दुसरा महत्त्वाचा मुद्दा म्हणजे